अकोला शहरात राजकीय वातावरण तापले असताना जिल्हा निवडणूक कामासाठी आलेल्या होमगार्ड जवानांच्या प्रती पोलीस अधीक्षक कार्यालय व जिल्हा प्रशासनात समन्वयाचा अभाव दिसून आला। प्रशासनातील माणुसकी कुठे गेली असा प्रश्न यानिमित्त समोर आलेला आहे। अकोला शहरात सूर्य आग ओकत असताना निवडणूक कामासाठी दुसऱ्या जिल्ह्यातून होमगार्ड तैनातीसाठी बोलविण्यात आले, पण त्यांची कुठलीही सोय केल्या गेली नाही। अकोल्याचा 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान आहे। काही होमगार्ड यांना भुवड येत ते खाली कोसळले, काहींना दवाखान्यात न्यावे लागले। पण इतके सगळे होत असताना जिल्हा प्रशासन पोलीस अधीक्षक कार्यालयाचे दुर्लक्ष अधोरेखित होते। आलेल्या 400 ते 500 होमगार्डपैकी कोणालाच नाश्ता, चहा, जेवण व शौचालयाची सोय जिल्हा प्रशासन विभागाने केली नसल्याची माहिती नागपूर येथून आलेल्या होमगार्ड जवानांनी दिली। पोलीस विभागाचे दुर्लक्ष हे अधोरेखित होत असून लागता उन्हाळा निवडणुकीत बाधा होऊ नये म्हणून आलेल्या जवानांच्या प्रती इतका निष्काळजीपणा केला गेला। कोट्यवधी रुपये निवडणुकीच्या नावाने खर्च होतात, पण तैनातीसाठी आलेल्या जवानांची सोय मात्र केल्या जात नसल्याचे चित्र दिसून आले। जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष का केले असा प्रश्न आता तैनातीवर आलेले होमगार्ड जवानांकडून होत आहे। अमृतलाल चर्डे, तालुका प्रतिनिधी, तुमसर। आज आम्ही लोकसभा निवडणुकीकरता बंदोबस्तवर आलेला आहो। इथं बघत असाल तुम्ही सर्व जणांची दैनंदिन अवस्था आहे। गोंदियाहून आलेले, चंद्रपूरहून आलेले, त्यांना जेवणाची सोय नाही आहे। नागपूरहून आलेले लोक, अशी बिकट परिस्थिती आहे होमगार्ड सैनिकांची। तो माझ्यापेक्षा चांगलं बोलते। तसेच भंडाऱ्यावरून आलेले सुद्धा होमगार्ड्स चंद्रपूरवरून 5 वाजता निघलो आणि आम्ही आता इथं 5:30 वाजता पोहोचलो। सायंकाळी 5 वाजेपर्यंत पोहोचलो आणि इथून जेवणाची पण व्यवस्था नाही आणि पाण्याची पण व्यवस्था नाही आणि राहायची पण सोय नाही। हे बघा, या बाजूला सगळे बसलेले आमची मित्रमंडळी आहे। दैनंदिन अवस्था आहे। आता यांच्यावर काहीतरी सरकारनं थोडंसं लक्ष घालायला पाहिजे आणि आमच्या जेवणाची तरी व्यवस्था तुम्ही कमीत कमी करायला पाहिजे, अशी आमची अपेक्षा, बाकी काही नाही। मैं अकोला इसमें माइसी उठवा होमगार्ड की मैं अपने केंद्र नायक है, सभा के केंद्र नायक रहते हैं, तुमको मालूम है। केंद्र नायक से बात करता है कि गोंदी वाले का ऐसा प्रॉब्लम सरकारी कर्मचारी सर, पोलीस बंदोबस्त डेपोट केला असता इथं अशीच गैरसोय झाली असती का? आरोपी बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।